इंधनाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं अहिल्यानगरमध्ये सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त होताना दिसली। पेट्रोल आणि डिझेलचे पुन्हा एकदा दरवाढ झालेले आहे। गेल्या 11 ते 12 दिवसांमध्ये ही चौथ्यांदा वाढ झालेली आहे। आज अहिल्यानगरमध्ये पेट्रोलचे दर जे आहे ते 111 रुपये आणि 63 पैसे आहे। 2 दिवसांपूर्वी ह्या पेट्रोलचे दर जे आहे ते 108 रुपये दराने होते, तर डिझेल जे आहे ते 95 रुपये 47 पैशाने होते। आज डिझेलचा भाव देखील वाढलेला आहे, 98 रुपये 27 पैसे भाव वाढलेले आहे। दरम्यान पेट्रोल 3 रुपये 13 पैसे आणि डिझेल 2 रुपये 80 पैशाने भाव वाढ झाल्यामुळे कुठेतरी आता नागरिक देखील आता कुठेतरी संताप व्यक्त करत आहेत। आपल्यासोबत पेट्रोल भरण्यासाठी आलेले नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आज पुन्हा एकदा भाव वाढ झालेली आहे, काय नेमकं भावना आहे? 8 ते 10 दिवसापूर्वी 103 रुपये पेट्रोल होतं, आज 111 रुपये म्हणजे 111.30 म्हणजे 112 रुपये पेट्रोल झालं। 10 दिवसामध्ये 3 ते 4 वेळेस त्यांनी भाववाढ केली आहे। मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोल कमी वापरा म्हणण्याचा अर्थ काय होतो की पेट्रोलचा भाव ॲग्रिगेट होणं अपेक्षित होतं, परंतु झालं काय की ते 10 दिवसामध्ये जवळपास त्यांनी 9 ते 10 रुपये पेट्रोल वाढवलं। नागरिकांनी करायचं काय? कारण ऑफिसला जावंच लागतंय, तुमच्या रोजची कामं करावीच लागतात आणि एवढं असून देखील तुम्ही जर म्हणत असाल की पेट्रोल कमी वापरा, तर कसं वापरायचं? आणि तुमचे जे पब्लिक हे ट्रान्सपोर्ट आहे तो तेवढा लायबल नाही की तो तुम्हाला रेग्युलर तुम्हाला सर्व्हिस देऊ शकेल। नक्की जे आहे आता शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांना देखील आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याचं सर्वसामान्य सांगत आहेत। आपल्यासोबत अजून आज पुन्हा एकदा पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, काय भावना आहे? त्यांनी आम्हाला आता फाशी द्यावा, बाकी काय झालं? एवढे पेट्रोल आला, आता मी लेबर घेऊन चाललाय कामावर, मला पेट्रोल कंटिन्यूच लागत हो की बाई कामगारला घेऊन जावा, कुठं काम करावा, कुठं माणसं घेऊन जावा। आज आम्हाला पेट्रोल भरल्याशिवाय दुसरं कामच नाही। पण हे लोक काय ऐकत नाही, त्यांच्यापर्यंत चाललंय। गरीब लोक ह्याच्यात असं धंदे किती असं कसं धंदा चालला, किती धंद्यावर परिणाम झालेला आहे? लय परिणाम झाला। माणसं आम्हाला लांब लांब न्यावं लागतं, कुठं बिगारी काम असतो, कुठं काय बांधकाम काम असतो, कुठं फर्निचर काम असतो, त्यासाठी आम्हाला माणसं लागतात। तुरंगावर जातो, माणसं घेतो आणि पेट्रोल भरतो चाललंय। गिरीश रास्कर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।